सगळ्यात इथे खास मला जे आवडलं तुम्हाला दाखवतो आहे बघा. हा एक मस्तपैकी त्यांनी बाल्कनी पण दिली आहे छोटीशी. पाणी वगैरे जायला इथून बघा पूर्ण ड्रेनेज वगैरे ठेवलेलं आहे. ह्या साईडला पूर्ण असं मेन पाईपलाईन आहे. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे हे बघा, हा व्ह्यू बघा शकता मित्रांनो, किती मस्त आहे बघा. आपण आहोत आता 23व्या माळ्यावरती आहे आणि बघू शकता. आणि तुम्हाला ते समोर दिसते बघा, ती गार्डन आहे ते बघा, तुम्हाला दाखवते बघा. ही गार्डन आहे, ही बिल्डिंगच्या मध्येच आहे आणि तिकडे ट्रक चालला आहे बघा त्या साईडनी. आणि त्या साईडला पूर्ण ते पण गार्डन आपण यूज करू शकतो. बघा तिथे वरती होतं, वरती बघा तिथे वरती होतो. ते ब्ल्यू कलरचं तुम्हाला कपडा दिसतं काय माहीत नाही. इकडे बघा तिथे होतो वरती, तिथून मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि त्याच्यासमोरचं हे गार्डन आहे बघा, व्ह्यू आहे पूर्ण. आणि हा हे सगळे टॉवर्स आहेत, हे बघा अशा आपल्या टॉवर आहे. भारी आहे, कन्स्ट्रक्शन पण मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ खरोखर एक इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ना सगळ्यात अशी वेगळी व्हिडिओ आहे. त्याचं कारण काय माहिती आहे काय, की ना आता हा मागे दिसता आहे हा दादा, ह्याची माझी ओळख कुठं आली माहिती काय, फर्निचर बाजार आहे ना, शिवाय फर्निचरची तिथे व्हिडिओ काढली. तेव्हा तो दादा मला बोलला की त्याचा ना स्वतःचा एक रूम आहे, तो त्याला विकायचा आहे. मी म्हटलं मग त्यासाठी आपण प्रॉपर एक मस्त की छानपैकी व्हिडिओ काढूया आणि जेणेकरून माहिती आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड पण केली जातील. तर ॲक्च्युली हा दादाचा ना, हे दादाचं ना, हे बघा मागचा टॉवर आहे ना, ह्याच्यामध्ये रूम आहे आणि इथं ते एकच रूम राहिला आहे. आणि दादा तो आपला 1 BHK रूम आहे ना, 1 BHK आणि इथं 23व्या माळ्यावरती रूम आहे. तर आपण आतमध्ये जाऊया आणि कशा पद्धतीने रूम वगैरे आहे ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथं हार्डली जवळ आहे ना, तुम्हाला जवळचं स्टेशन जे आहे शहाड आणि दुसरं स्टेशन आहे आपलं कल्याण. हार्डली म्हणजे एक शहाड तर एक चालत गेलं तर एक स्टेशन फक्त 30 सेकंडला आणि हे दोन स्टेशन 3 मिनिटामध्ये मी कल्याण स्टेशनला पोहोचलो. म्हणजे कल्याण आणि शहाडच्या मध्येच आहे. तर तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जातो आणि पूर्ण सर्व गोष्टीची पूर्णमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करूया. सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये काढण्याचा प्रयत्न करूया. चला मित्रांनो, हे बाई इथे पूर्ण सिक्युरिटीचं वगैरे सगळं आहे, ऑफिसेस. आणि हे पूर्ण टॉवर आहे बघा, तिकडे बघू शकता तुम्ही. बघा ह्या टॉवरमध्ये आहे, मस्त आहे बघा, नवीनच टॉवर आहे. प्रॉपर सिक्युरिटी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत इथे. मला आजूबाजूचा एरिया दाखवतो बाईक करून छानपैकी. मस्त गार्डनिंग वगैरे केलेलं आहे. आणि आता किती माळ्याचा टॉवर असेल तरी हा अंदाज आहे 36 माळ्याचा. 36 माळ्याचे टॉवर आहेत मित्रांनो, हे बघू शकता. पार्किंग वगैरे पकडून इन्क्लुडिंग पार्किंग पण असणार का याच्यामध्ये? 5 माळ्याचं पार्किंग आहे. हां, आणि 6व्या माळ्यावर गार्डन आहे. 6व्या मध्ये गार्डन आहे. हे बघा या साईडला पार्किंग वगैरे सगळं आहे, मस्त आहे, भारी आहे. आता नवीनच बनलं आहे ना एकदम. हां, तर मित्रांनो बघा, हे अशा पद्धतीने हे ह्या साईडला पूर्ण टॉवर्स आहेत, भरपूर टॉवर्स आहेत. आणि इकडे सगळं गार्डन्स आहेत. हे बघा हे त्यांचे हे टॉवरवाल्यांचेच गार्डन्स आहेत का, इकडे बघू शकता. ह्या साईडला तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पूर्ण गार्डनिंग आहे, मस्त फिरायला वगैरे मस्त आहे. तर मित्रांनो बघा, जे कोण विकत घेईल नाही त्या टॉवरमध्ये, त्या लोकांसाठी हे गार्डन आहे, इकडे बघू शकता. आणि आणखीन एक गार्डन आहे, दादा असं बोललं की बघा इथे वरती 6व्या माळ्यावरती इकडे वरती पण आहे. ते पण बघूया, पाहायला मिळालं तर ते पण बघून दाखवतो तुम्हाला. इथे बघू शकता मित्रांनो, हे सगळं कार पार्किंगची वगैरे जागा आहे. किती कार पार्किंग आहे बघा, हे पूर्ण सगळे पार्किंग आहे. तुझे 2 व्हीलरसाठी साईडला वेगळा त्यांनी हे डिपार्टमेंट केलं आहे आणि हे सगळे 4 व्हीलरसाठी. तर मित्रांनो ॲक्च्युली जे डेव्हलपर आहे ना, त्याचं नाव आहे बघा हे बिर्ला. हे असं आहे फ्रंटला, आदित्य बिर्लाचं आहे. तर मित्रांनो बघा, त्या टोकापासून पूर्ण अशी पार्किंग आहे, ही सगळी पार्किंग आहे ऑलमोस्ट. ही पूर्ण सगळी पार्किंग आहे, खाली पण आहे, नीचे भी पार्किंग है ना पूरा. ये 5वां माला है, चौथे पे है, तीसरे ये आपण 5वें वाले पे अभी खडे हो. ये पार्किंग है. हां, हे बघा मित्र, हे 5व्या माळ्यावरती पार्किंग एरिया आणि पूर्ण पार्किंग आहे. आणि पूर्ण खालचे 5 फ्लोर पे भी पार्किंग है पूरा. फर्स्ट सेकंड थर्ड पूरा पार्किंग है. हाँ, म्हणजे अशी सेम पार्किंग है. और अपना तेरा खुद का भी खुद का एक कार पार्किंग है. और कितना पे किया उसके लिए? 7 लाख रुपये. अशा पद्धतीने प्रॉपर लिफ्ट आहे बघा. ही एक आहे इथे, त्या साईडला एक आहे, 2 त्या साईडला 3, असे टोटल 4 आहे बघा. ह्या साईडला आहे. तुम्हाला जो दाखवणार रूम आहे तो मित्रांनो आहे तो 23 माळ्यावरती आहे बघा. आता 23 नंबर दाबलेला आहे आणि एकदम फास्ट आहे लिफ्ट. स्पीड बघा असं आहे, फटाफट झाले. आता P5 वरती आलं आहे, हे ते पण बघा तुम्हाला तिथे पण दिसेल. ह्या साईडला मस्त आहे, मॉडर्न आहे. 1156 kg म्हणजे 17 माणसं घेऊन जाऊ शकते एका लिफ्टमधून. अशा 4 लिफ्ट आहेत तिथे. हे बघा असं जस्ट लिफ्टमधून बाहेर पडलो, हे बघा समोरच असा रूम आहे. रूम नंबर पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तो आपला रूम जो आहे सेल करायचा त्याचा नंबर आहे 2307. हे ते बघू शकता, बाहेर ऑलरेडी लोक आले, त्यांचे पण बघू शकता कशा पद्धतीने ते शू रॅक वगैरे ठेवलेले आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कशा पद्धतीने रूम आहे बघा.
नवीनच आहे, एकदम नवीनच बिल्डिंग बनलेली आहे. हे सगळं यांची अशी पाईपलाईन वगैरे आहे. ह्या साईडला पण अशी भिंत आहे, ह्या साईडला स्विच आहे प्रॉपर. ह्या साईडला पण स्विच बघू शकता. ह्या साईडला पण त्याने स्विच आहेत. काही पॉईंट्स अजून लावायचे बाकी तिथे बघू शकता. वरती पण कसं मस्त आहे. सगळ्यात इथे खास मला जे आवडलं तुम्हाला दाखवतो आहे बघा. हा एक मस्तपैकी त्यांनी बाल्कनी पण दिली आहे छोटीशी. पाणी वगैरे जायला इथून बघा पूर्ण ड्रेनेज वगैरे ठेवलेलं आहे. ह्या साईडला पूर्ण असं मेन पाईपलाईन आहे. आणि दुसरी गोष्ट माहिती आहे हे बघा, हे गार्डन आहे मित्रांनो, किती सुंदर आहे गार्डन बघा. त्याच्यामध्ये किती मस्त मस्त त्यांनी बनवलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्याच्यामध्ये बघा कसं आहे. आणि तिथे ऑलरेडी एक फॅमिली बसली आहे तिथे, तुम्हाला दिसते का माहीत नाही बघा. 23 माळ्यावरून शूट करतो आहे, तर बघू शकता किती मस्त आहे. आणि ते समोरचं गार्डन बघा किती भारी आहे. आणि ती वाहणारी नदी तिथून तुम्हाला दिसेल बघा समोरून, मस्त नदी वाहते. हे बघा किती मस्त आहे, छान आहे एकदम, दृश्य एकदम भारी आहे. त्यासाठी घर किंवा तुम्हाला विकेंडसाठी जर तुम्हाला घर घ्यायचं असेल हा बेस्ट आहे ऑप्शन. खूप सुंदर आहे. आणि ह्यांचं जे कन्स्ट्रक्शन पण बघू शकता किती मस्त आहे, बघू शकता किती मस्त आहे. बिर्लाचा प्रोजेक्ट आहे हा. आणि ह्याच्यातले सगळे रूम्समध्ये सेल झाले. हा एकच रूम झाला आहे. आणि जो आहे वन BHK हा हॉल आहे. हा बघू शकता पुन्हा एक तुम्हाला करतो. हा पूर्ण हॉल आहे. हा हॉल आहे. ह्या साईडला वॉशरूम आहे, ह्या साईडला किचन आहे, इकडे परत हॉल आहे, सॉरी बेडरूम आहे. हा या बेडरूम आहे. आणि बेडरूमला देखील अटॅच हे दिलं आहे, टॉयलेट आणि बाथरूम दिलेलं आहे. ते बघू शकता. आता हे ॲक्च्युली हा हॉलची साईज तरी काय असेल अंदाज? साईज अशामध्ये 16 फूट आहे. हां हां. आणि अशामध्ये 2, 4, 6, 8, 9 फूट. 16x9. 16x9 ते बाल्कनी सोडून आतमधला 16x9 आहे. हां. आणि ही बाल्कनी समजू शकता 6 फुटाची आहे. 6 ते 6x3 असेल. 6x3 फूट आहे. 6x3 फुटाची ही बाल्कनी. आता तुम्हाला हा पण दाखवतो. हा पण मला वाटतं 6x3 असेल. नाही हा मोठा आहे ना, हा मोठा आहे. हा 3.5 फूट बाय 7 फूट आहे. 3.5 बाय 7 फूट आहे. तुम्हाला किचन सांगतो, वरवरचं सांगतो तुम्हाला. ऑलमोस्ट आहे ना, मला वाटतं हे पण 10 फूट होईल आरामशी. 10x9 फूट होईल. 2, 4, 6, 8 नाही 8.5 फूट आहे. 8.5 बाय 2, 4, 7 फूट. 8.5 बाय 7 फुटाची ही पूर्ण तुमचं किचन वगैरे असणार आहे. आणि ह्या साईडला ही आणखीन परत इथे तुम्ही म्हटलात तरी 2.5 फूट बाय 5 फुटाची ही आहे. 2.5 बाय 5ची परत ही तुम्हाला ड्राय वगैरे करायला असं त्यासाठी. आणि प्रॉपर असं लोखंडी गज वगैरे लावले आहेत. आणि तुम्हाला सांगतो डबल प्रोटेक्शनसाठी ह्या साईडला पण लावलं त्यांनी बाहेरून. आणि हे AC पण त्यांनी मस्त त्या साईडला ठेवलं आहे डिपार्टमेंट. गीझर वगैरे भेटेल, सगळ्या गोष्टी आहेत ना. किचन पूर्ण बनवून भेटेल. हे पूर्ण जसं आहे सेम टू सेम रेडी पोझिशन आहे. हे सगळं सॉफ्ट क्लोजर आहे. हे पण असं बंद करा ते आरामशी बंद होईल. हां. फर्स्ट क्लास. आणि इथे एक चांगली गोष्ट म्हणजे ते हे आहे, काय माहिती काय, आपल्या आग वगैरे लागण्यासाठी फायर ब्रिगेडचं ते आहे. तुम्हाला एक इन्व्हर्टर पण भेटेल. या साईडला इन्व्हर्टर पण आहे. परत हे दादा काय आहे ह्या साईडला? हे ते स्विच बोर्ड आहे ना. अच्छा बोर्ड आहे काय? हे बघा असे स्विच आहेत. वा वा वा, हे ते स्विच बोर्ड्स आहेत. स्विच बोर्ड. आणि हे तुमचा बेडरूमचा स्विच आहे. बेडरूममधून पण तुम्हाला व्ह्यू चांगला भेटेल, बघू शकता. आणि हा वरती इथे AC पण आहे प्रॉपर. हे बघा वोल्टाचं AC वगैरे सगळं आहे, ते पण लावलेलं. आणि ह्याला हे पण आहे, नेटची पण जाळी आहे आणि ग्लास आहे, दोन्ही पण आहे बघा. नेट पण आणि ग्लास आहे. आणि इथून पण तुम्हाला मस्त व्ह्यू येऊ शकतो ना. हे बघा इथून पण येऊ शकतो तो. तुमचं स्वतःचं सेकंड होम पण कोणाला घ्यायचं असेल त्यासाठी बेस्ट आहे. आणि तुम्हाला मी आणखी हे जे आहे ते दिसतं ते 6व्या माळ्यावरती ना, लहान पोरासाठी हे 6 माळ्यावरती आहे. आणि त्या साईडला जे दिसतं ना मला ते बघा ते मोठा घाट. तिकडे समोर ते क्लब हाऊस आहे, स्विमिंग पूल आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ते समोर होणार ते क्लब हाऊस आहे, ते पण यूज करू शकतो. त्याच्यामध्ये जिम, क्लब, स्विमिंग पूल सगळं आहे, सगळं आहे त्याच्यामध्ये. त्या साईडला एक्सरसाइज आहे 11 फूट. इकडे 11 फूट. 4, 6, 8, 9, 10 बाय 11. 10 बाय 11चा आहे. 10-11 बायचा आहे आतमध्ये पूर्णला. आणि हा तर तुम्ही बघू शकता, हा पण ऑलमोस्ट मला वाटतं 3.5 फूट बाय 6 फूट आहे बरोबर. 3.5 बाय 7 फुटाचा आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला बघू शकता हे प्रॉपर तुम्हाला इथे हे गरम पाण्याची पण सगळी सोय आहे. इथे पण प्रॉपर बघा हे जे लावलेत ना नळ वगैरे खूप मस्त चांगला पूर्ण जॅग्वारचं आहे. जॅग्वार चांगल्या क्वालिटीचे तिथे तुम्ही बघू शकता. हे सगळं आहे ते सगळं आता नवीनच फिटिंग केलेलं आहे, मस्त आहे बघा. ह्याच्यातलं पण स्विच वगैरे पण आहेत. एक नंबर आहे, एक नंबर आहे. किचन ट्रॉली पण बघू शकता किती मस्त आहे. आणि एकदम सॉफ्ट. हे बघा सॉफ्ट आहे एकदम, असं जातं आहे बघा. कारण आता मला बोला त्याचं स्वतःचं याचं दुकान आहे, तो बोलता आमच्यापेक्षा पण भारी बोलतो हे प्रोडक्ट हे लावलेलं. हां बघा ते बघा कसं जातं सॉफ्ट एकदम.
टेक्निक बघा मस्त आहे, चांगल्या क्वालिटीचं यूज केलेलं आहे. हे सिलेंडरसाठी. बघा किती स्मूथ जाते. हे पण बघा, वरचं पण बघू शकता, मस्त आहे. परफेक्ट परफेक्ट, सगळे तसेच आहेत ना. आणि ह्या साईडला मस्त की हवा वगैरे जायला वगैरे गरम, त्यासाठी एक्झॉस्ट फॅन पण आहे. इथे पण आहे आणि इथे पण आहे, तुम्हाला मी इथे पण बघितलं होतं. हा बघा, ह्या साईडला पण आहे एक्झॉस्ट फॅन. अच्छा, ये स्टेअरकेस आहे और ये इमर्जन्सी लिफ्ट आहे का? हां. तर मित्र कधी आग वगैरे लागली तर फायर लिफ्ट बघा त्यासाठी इथे. आणि हा इमर्जन्सी एक्झिस्ट डोअर आहे ह्या साईडला. हा आहे, बघू शकता, मस्त आहे. इथून पण तुम्हाला दाखवतो स्टेअरकेस कशात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचे पूर्ण प्रिकॉशन घेतलेलं आहे लोकांनी. हे बरं आहे, हे मस्त आहे, उलट हे बरं आहे. इमर्जन्सी, इन केस ऑफ इमर्जन्सी, त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने विचार करून बनवलेला आहे. आणि एकदम रूमच्या बाजूलाच आहे हा रूम, आणि इथे पूर्ण हा लिफ्ट आहे बाजूलाच. तर दादा आता मला सांगा, आता आपण प्रॉपर्टीमध्ये कसं यायचं ते बघितलं. आता आपला हा जो आहे तो 1 BHK आहे, बरोबर की नाही? 1 BHK वगैरे, आणि अजून ते नवीनच आहे एकदम, म्हणजे अजून कोण राहायला पण नाही आलं, बरोबर की नाही? आता इथून जर स्टेशन जर सांगायचं झालं तर किती 1 मिनिटामध्ये? स्टेशन इकडं शहाड स्टेशन एकदम बाजूला आहे. गाडीने गेले मग 30 सेकंद लागेल, अर्धा मिनिट, जास्त नाही. आणि कल्याण स्टेशन आहे 3 मिनिट. 3 मिनिटामध्ये. आता मी आता बघितलं ह्याच्यामध्ये AC तर आहे, AC अवेलेबल आहे. आता पार्किंगचं कसं, म्हणजे पार्किंग पण आपल्या ह्याच 2 व्हीलर फ्री आहे पार्किंग, आणि कार पार्किंग एक आहे ह्याच्यामध्ये. त्याचे पण ऑलरेडी पे केलेले आहेत, बरोबर, पे केलेत. आता मला सांग, जर ही आता कोणाला प्रॉपर्टी घ्यायची झाली तर आपल्याकडे काय काय किती लागतो, म्हणजे तुझ्याच नावावरती, बरोबर ना ही प्रॉपर्टी? हां, म्हणजे आता इकडे तिकडे कोणाशी कॉन्टॅक्ट करायची गरज नाही. डायरेक्ट ह्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतो दादाचा, तुझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आता हा जर तुला असं जर विकायचं झालं तर किती काय प्राईस असेल तर याची प्राईस आता ठेवली आहे 70 लाख. 70 लाख. त्याच्यामध्ये कार पार्किंग, 2 व्हीलर पार्किंग, आणि आतमध्ये जे पण आहे AC, गीझर, किचन पूर्ण बनवलेलं आहे, सगळं त्याच्यामध्ये सगळं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 वर्षाची मेंटेनन्स पण पेड आहे. 2 वर्षाची मेंटेनन्स ऑलरेडी पेड आहे. आणि सगळं आहे ना हे सगळं भेटत त्याच्यामध्ये, हे सगळे मिळणार. हे गार्डन वगैरे आपण यूज करू शकतो, हे सगळे यूज करू शकतो. टाइमवर असते, त्या टाइमवर. आता ह्याच्यामध्ये काय थोडेफार कमी जास्त होतील का? कोणते इकडे तिकडे करून देणार. आता दुसरी गोष्ट तुला आणखी विचारतो, जर कोणाला म्हणजे लोन वगैरे होतं नाही इकडे, कोणत्या पण बँकेतून करू शकतो, कारण की बिल्डर तर आहे ना, बिर्लाच आहे ना, त्यामुळे बिर्ला वन्या ते फेमस आहे. प्रॉपर डॉक्युमेंटेशन आहे. युट्यूबला टाका डायरेक्ट बिर्ला वन्या, त्याच्यामध्ये पूर्ण माहित पडेल तुम्हाला. हां, आणि आता जर आता तुला कोण आता कॉन्टॅक्ट करेल वगैरे, तू प्रॉपर डॉक्युमेंटेशन वगैरे तू त्यांच्याशी हेल्प करशील ना, ते सर्व करून देशील ना वगैरे. म्हणजे आता कोणाच्या तर मित्रांनो, आता तुला सांगतो बघा, आता तुमच्यामध्ये बघा काय, म्हणजे कोण मिडलमॅन नसणार, हा दादा म्हणजे ओनर आणि तुम्ही नसणार, बरोबर की नाही? तर तुम्हाला जायचं, तुम्ही डायरेक्ट येऊ शकता. मध्ये कोणाला तुम्हाला काय द्यायची पण गरज लागणार नाही. तर तुमची खरोखर इच्छा असेल घ्यायची, तुम्ही या इकडे, किंवा तुम्हाला कोणाला मित्रांना वगैरे द्यायचं असेल, किंवा तुमच्या आजूबाजूला कोणाला घ्यायचं असेल त्यांच्याशी पण ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमचे थोडेफार 4 पैसे वाचतील आणि त्या लोकांचा पण फायदा होईल, बरोबर की नाही? बरोबर. तर मित्रांनो, आपण ना मगाशी बघा तिथे वरती होतो, ते ब्ल्यू कलरचं तुम्हाला कपडा दिसतो काय माहीत नाही, तिकडे बघा तिथे होतो वरती, तिथून मी तुम्हाला दाखवलं होतं. आणि त्याच्यासमोरचं हे गार्डन आहे बघा, हे ते गार्डन. आता तुम्हाला गार्डन किती मस्त गार्डन आहे बघा, पूर्ण हा व्ह्यू आहे पूर्ण. आणि हे सगळे टॉवर्स आहेत, हे बघा अशा બધા टॉवर आहे, भारी आहे, कन्स्ट्रक्शन पण मस्त आहे. आणि हे ते गार्डन तिथून वरून बघितलं ना आपण, ते गार्डन इथे आहे. आणि बघा अशा બધા टॉवर आहे, हे 6व्या माळावरती आपण, 6व्या माळावरती. आणि त्याच्यानंतर आणखीन एक गार्डन आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे बघा हे वरून जे आपण मग कशी बघितलं ना गार्डन, ते लहान मुलांसाठी इथे खेळायला पण आहे, इथे मस्त बघा सर्व गोष्टी आहेत. या साईडला पण आहे, ते म्हातार लोकांना वगैरे बसायला वगैरे पण छान आहे. या साईडला पूर्ण ग्रीनरी वगैरे आहे, इकडे हे पूर्ण ग्रीनरी आहे, मस्त गार्डन पण आहे. आणि तिकडे आहे तो रूम त्या साईडला वरती 23व्या माळावरती. परिसर बघू शकता किती मस्त आहे. या साईडला पण खूप भारी आहे. पण हा 1 नंबर टॉवर आहे, एक टॉवर बघू शकता किती भारी आहे, मस्त आहे. या तुम्ही इकडे, हा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. खूप मस्त आहे, 1 टाइम इन्व्हेस्टमेंट. आणि ते शाळा वगैरे चालू आहे, बिर्ला म्हणून स्कूल आहे, खूप एक प्रसिद्ध आहे, म्हणजे लहान मुलांसाठी वगैरे पाहिजे असेल तर. हे बघू शकता किती मस्त टॉवर आहे. आणि तिथे 1 BHK वगैरे राहिला नाही आता, हा एक विकायचा तोडाच राहिला आहे. तर मित्रांनो, आपण आलो होतो शहाड कल्याण या विभागामध्ये, आणि तिथला तुम्हाला टॉवर दाखवला. हा दादाचा टॉवर आहे, दादाचा नंबर पण तुम्हाला दिसेल. ह्याचा एकच रूम राहिला, तो आता रिसेल करायचा आहे, बरोबर की ना दादा? हां, तर जे कोणी येतील दादा व्हिडिओ बघून त्यांना प्रॉपर हे गाईड कर. आणि मित्र लवकर जशी व्हिडिओ मिळेल ना, लवकरात लवकर आहे, कारण का त्याचा एकच रूम आहे, तो कधी पण सेल होऊ शकतो. म्हणून लवकरात लवकर जर तुम्हाला व्हिडिओ मिळायला कॉन्टॅक्ट करा, किंवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून
कोणाचा तरी फायदा होईल हा एक इंटेन्शनली हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. तसंच मी मित्रांनो इथं थांबतो. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. आणि दादा थँक्यू सो मच तुझा व्हॅल्युएबल टाईम दिल्याबद्दल. आणि हे गार्डन बघू शकता की तरी मस्त आहे वगैरे आणि खूप पॉझिटिव्हिटी आहे इथे. तुम्ही नक्की या आणि इकडे नक्की व्हिजिट करा मित्रांनो. चला बाय बाय मित्रांनो, बाय बाय.